इथं टाका मी सोडतो कोंबड्या तोवर ती ओली टाका बर का हा चलो तू लागली गेड्यावानी करायला अगं राहू दे ना ते गेटला ए बाई राहू दे ना गौरी गौरी चला अवघडी गौरी सोडू का मोकळं चला गौरीला सोडला आता पिल्लाच बघू दोन ना मी सोडतो तोवर पिल्ल हा हा खूप निघाली लगेच निघाली पळती पै पुसायच्यात चला रे चिल्लर बार्टी काय मस्त झालेत भोपिल्ला आता एकदम त्यांना आहे ना आत कोंडल्यात कोंबड्या यांना तिकडं नाही नेलं तर कशी अडवणी करून राहिलेत बास शांत पाणी ठेवू सर पाणी ठेवलं की एकदा मग काय नाही 2 मिनिटं बाबा हे लईच सटकत आहे पिल्लू हातातून मी आलोच घेऊन मला हे पिल्लू दाखवायचंय कसं आहे त्याला टोक आलंय डोक्याला काय रे काय चला आता असं पाणी ठेवावं लागत मग काय विषय होतो की बाबा तिथून आहे ना वर केली की जाय सगळे पिल्ल बाहेर येते त्याच्यामुळं पिल्ल आत्ताच बाहेर ठेवलेत मी लय चिल्लम चाल लावली पिल्लांनी बघा आता उडायचा प्रयत्न करत आहेत अजून एक आठवड्याने ना हाती लागायचे नाही बोला लवकर येत्या त्याच्या खालची होती पलीकडच्या मला आता आपल्या अंड्यावरच्या कोंबडीला सुद्धा सोडतो बाहेर चल ग आता तू भूक लागली का नाही खाऊन घे लागली खायला आता काय टेन्शन नाही 2 दिवस झालं नव्हतं सोडलं आपण गेलेलो अख्खा 1 दिवस आणि कालचा अख्खा 1 दिवस कुठे शेणाचं भांड हा मला गमील द्या आणून मी एकटी करतो तो तिथून फेका फक्त इकडं त्याच्यात काय लई रे अंदा कडी ती गौरी काय मग सारखा प्राणी काहीतरी लगेच मारित आहे सगळे नाव नाही माहित मला नाव नाही माहिती त्याचं म्हणजे मारित कसं मारितो नुसतं असं तोंड लावित त्याच्या कोणतं बी कुत्रं हे बदक कोंबडी दुसरं हे असं तोंड लावतं असं करतं आणि ते असं उभं राहतं तवर तर ते लगेच खाली पडत आहे येत हा मोबाईल मध्ये यांचं चालू आहे जेवण मला वाटतं ते बाधा होती कोंबडीला वाल्यानी हे बघ हा बघ कान अय तू तर रक्त भांबाळ झालाय पुरा इथं बी जखम करून ठेवली आणखी ते आजी हे पिल्ल का मारडू राहिले तर लईच काय झालं यांना काय रे काय झालं हा कसं वरती चढून पाणी पित कोंबडा आहे कोंबडा बाजरी घेतली आता बांधायला हेच घेतो आता घटाचं सामान घ्यायला आलो होतो शावगावला लगे थोडी बाजरी पण घेतली आता चाललो इकडच्या साईडला जिथं बैल बाजार भरतो शेळ्याचा बाजार भरतो त्या साईडला कारण की आपल्याला जायचं तिकडे खाली थोडं किराणा दुकानात अजून काय होतं काय माझं आहे हा उपवासच आणलंय अजून काय समजा ते बटाटे एक चुलीची पुडी आणली ती काय आणली ती लागली त्यावर अजून 145 ने भेटलं बरं काही दुसऱ्या दुकानात बाकी दुकानात 150 बघू आपण ते
जाते. 2 घट बसतात आपल्या घरी. 2 घटात सामान आणलंय आता. मी आता येतो. मावठा देवीचं एक आणि बामणगावच्या देवीचं एक ना. हो. धामणगाव का धामणगाव. चलो उद्या बसते ना आता त्या इथं. वाल्या तू तिथं कुठं बसला? घट बसणार आहे तिथं उद्या. उठ चल. भाऊ काल औषध आणलं होतं नगरवरून पप्पांनी. आंब्याच्या झाडाच्या खोडापाशी द्यायला असं एवढ्या साईडनी ना द्यायचंय. चला आता याचं माप करतो मी. त्याच्या आधी आहे ना एक थोडं आळ करून घ्यायचंय आत जाईन म्हणून. ते औषध आत गेलं असं. एवढंच औषध एका झाडाला जातं. वो टोपण बरंच. आता हे 2 झाडाचं पाणी केलंय मी 10 लिटर. 5 मिली फक्त एका झाडाला. 5 मिलीत 5 लिटर पाणी झालं. 10 मिली आता. चला भाऊ आता आंब्याचे झाडं झाले. आता घेतलंय पाणी डायरेक्ट गवताला. कारण की उदयचं औषध सोडायचं होतं. म्हणतात पावसाळ्यात कोण पाणी देतं. पण आता आहे ना उदयलाही झालं त्याच्यामुळे औषध सोडायचं होतं. याच्यातून औषध सोडलंय आता. हो किती वेळ लागतो किती नाही एवढं. आणि इकडचं साईडचं आहे. इकडचं फवारून बी घेईन नंतर. मी इकडं खडक आहे त्याच्यामुळे इतकं हे नाही फवारलं तरी जमन. पण इकडं आहे ना लय पचपच झालं तर मध्ये वलं. मी आता औषध टाकायला गेलो तेव्हा बघितलं. चला आता एक भरली असं नाही. टपाटपा भरते नाही आता. वाले आहेत ऑलरेडी. मी काहीतरी असा अवतार घेतलेला आहे कारण की मला मारायचं आहे फवारा गवतामध्ये. आता आहे ना गवतात लय गवत कापतो त्याच्यामुळे आहे ना शर्ट घातला. तोंडाला कापावं नाही म्हणून तोंडाला बांधलंय. पायाला एखादा किडा कुडा चावावं नाही म्हणून कुठं बी घातलेत. चला किती वेळ लागतोय बघू. मोटर पण आता जागा द्यायला लागली. मोटर बंद करतो मी पहिले. आता ऊन कमी झालं का लगेच ती कमी व्हायला लागली. झालं भाऊ. आता पाय धुवून राहिले. अरे बापरे. बघा कसं पांढरं पांढरं पाणी पडत आहे लगेच. बस झालं. चलो घरी आता. का कुठे धडक बसली काय? मग कोणाचा आवाज आलता तुम्हाला? कुत्र्याचा आवाज आलता का? बाबा म्हणलं तर धडक बसली. बाबाला वाटलं गोल्यालाच बसले. आता गोल्या आला का नाही काय माहिती. बघायला गेल ते आता. अजून का नाही आलेला पठ्ठ्या. इकडून येईन होय वावरानी. आज पिल्लं सोडले भाऊ इकडं जाळीत मोठे. आता आता फिरते मोकळे मनाने इकडं तिकडं तिकडून इकडं. इकडं चला. आज कोंडी तर तुम्हाला आज लय झालं तुमचं. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.